पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळी झाडून खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। 26 मार्च रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गराडा गावाजवळील मोकळ्या जागेमध्ये नवीन घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने बाबूराव वाघमारे वय 45 यांना बंदुकीने गोळी मारून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला। पोलिसांनी 5 वेगवेगळी पोलीस पथके तयार करून गुन्ह्यातील आरोपीचा शोध चालू केला। पोलीस पथकांनी घटनास्थळी आजूबाजूच्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने बारकाईने चौकशी केली असता त्याचा खून प्रभाकर उर्फ चिल्या याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्यानुसार आरोपी खालापूर येथील आदिवासी वाडीवर लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथक खालापूर येथे रवाना झाले। या ठिकाणी स्थानिक पोलीस अंमलदाराच्या मदतीने कोणतीही तांत्रिक माहिती नसताना आरोपी प्रभाकर जनार्दन वाघे उर्फ चिल्या वय 25 राहणार कोलीकुपर पनवेल याला ताब्यात घेतले आणि अटक करण्यात आली। आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपीचे गुन्ह्यातील साक्षीदारासोबत चालू असलेल्या भांडणात मयत बाबूराव वाघमारे हे भांडण सोडवण्यास गेले असताना त्याचा राग येऊन आरोपीने बंदुकीची गोळी झाडून त्याला ठार मारले असल्याचे आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले आहे। आरोपीला न्यायालयात हजर केले असता 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे करत आहेत।